ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो शिवनेरी किला हमारे राजा की कहानी है। शिवनेरी किल्ला हमारे राजा की कहाणी है। माँ जिजाऊसाहेब शिवाईदेवीसमोर गेल्या आणि शिवाईदेवीला प्रार्थना केली, हे शिवाईदेवी, हे शिवाईदेवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे। दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला। जगाच्या इतिहासामध्ये लाखो वर्षामध्ये हजारो सम्राट होऊन गेले, जगाच्या इतिहासामध्ये लाखो वर्षामध्ये हजारो बादशाह होऊन गेले, हजारे राजे होऊन गेले, पण जगाच्या इतिहासामध्ये असा एकच राजा होता ज्याचं नाव आजही काढलं की आमच्या धमन्यातलं रक्त सलसलून व्हायला लागतं। जगाच्या इतिहासामध्ये असा एकच राजा होता की ज्याची जयंती 400 वर्षांनंतरही आज माणसं गावागावात साजरी करतात, आणि ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शिवजयंती म्हणजेच राजासारखी दाढी वाढवणे नाही, शिवजयंती म्हणजेच गाडीला भगवा झेंडा लावून फिरणे नाही, शिवजयंती म्हणजेच राजांसारखी कपाळाला चंद्रकोर लावून मिरवणे नाही, तर शिवजयंती म्हणजेच आपल्या राजांमध्ये असलेल्या हजारो गुणांपैकी एखादा गुण आपल्यात यावा आणि तसं आचरण करावं म्हणजेच शिवजयंती। शिवजयंती नाचून गाऊन डॉल्बी डीजे वाजवून साजरी करू नका, तर शिवजयंती पुस्तकं वाचून आणि राजांचे विचार तुमच्या हृदयात उतरवा म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवजयंती।